दिवसाची सुरुवात येशूबरोबर. आपल्या जीवनामध्ये प्रार्थनेला खूप महत्त्व आहे आणि प्रार्थना आपण ज्या वेळेस गरज असते त्यावेळेस आपण प्रार्थना करतो. परंतु त्या प्रार्थनेबरोबर आमचा विश्वास असतो. परंतु त्या विश्वासाला कृतीची जोड असणे खूप गरजेचं आहे. आम्हाला प्रार्थना करायचीच आहे, पण त्याबरोबर आम्हाला कृतीसुद्धा करायची आहे. आपल्या घराला समजा काहीतरी नुकसान झालं, कुठेतरी भूकंप सुरू झाला, आपण घरात बसून प्रार्थना नाही करणार. आपण प्रार्थना करणार, पण त्याचबरोबर आपण काय करणार? आपण कृती करणार. आपण सामानांची हलवाहलव करणार. आपण मदतीसाठी हाक मारणार, कारण देव आम्हाला मदत करणार आहे. परंतु त्याबरोबर आपली कृती महत्त्वाची आहे. आपल्याला उपदेशक म्हणतो बघा, एक्लेशियसमध्ये उपदेशक म्हणतो की प्रत्येक गोष्टीचा समय असतो. प्रार्थना करण्याचा समयसुद्धा असतो आणि कृती करण्याचा सुद्धा समय असतो. आपल्याला कोणी खूप आजारी आहे, आपण त्याच्यासाठी प्रार्थना करतो. इमर्जन्सी आहे, आपण त्याच्यासाठी प्रार्थना करतो. परंतु नुसतं तेवढ्यावर थांबत नाही, आपण कृती करतो. आपण त्याला दवाखान्यात घेऊन जातो, आपण त्याची ट्रीटमेंट सुरू करतो. प्रार्थनेला देव उत्तर देतो, परंतु त्याबरोबर आमची कृतीसुद्धा असणं खूप महत्त्वाची आहे. देव आम्हाला सहाय्य करतो. बघा, प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा 5 भाकरी आणि 2 मासे 5,000 लोकांना त्याने जेवू घातलं. परंतु अगोदर त्यांनी शिष्यांना सांगितलं, बघा लोकांकडे का आहे. शिष्यांना त्यांनी कृती करायला सांगितली. प्रभू येशू ख्रिस्त हा देव होता. त्यांनी जर शक्य असतं तर त्यांनी स्वर्गातूनच त्या प्रत्येकाच्या हातामध्येच ते सगळं दिलं असतं. परंतु त्यांनी शिष्यांना कृती करायला लावली. कृती करत असताना त्यांना 5 भाकरी आणि 2 मासे मिळाले आणि मग प्रभू येशू ख्रिस्ताने त्यावर आशीर्वाद दिला. आपल्या जीवनामध्ये आपण अनेक लोक बघतो जे गरजू आहेत, जे भुकेले आहे, त्यांना अन्नाची वाण आहे, त्यांना काहीतरी गरज आहे, किंवा लोकांकडे काही कपडेसुद्धा अंगावर घालायला नसतात. आणि अशा वेळेस आपण त्यांच्यासाठी फक्त प्रार्थना करून चालणार नाही. शक्य तेवढं आपण त्यांना मदत करू शकतो. आपले पण काहीतरी कमतरता असतात, परंतु शक्य तेवढं, जेवढं शक्य होईल तेवढं तरी आपण ह्या लोकांना मदत करायला पाहिजे. आपल्या हातून काहीतरी कृती घडायला पाहिजे. आपल्याकडून जे शक्य होईल आपण ते करायला पाहिजे. देव मदत करणारच आहे, पण प्रार्थनेबरोबर आपली कृतीसुद्धा असणं खूप महत्त्वाची आहे. बघा, ती मराठीमध्ये म्हण आहे की असेल हरी तर देईल खाटल्यावरी. हा विचार करून आम्हाला चालणार नाही. आम्हाला कृती करणं खूप महत्त्वाचं आहे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, याकोबाचं पत्र, ह्याचं 2 अध्याय 17 वचन, जेम्स चॅप्टर 2 अँड वर्स 17. याप्रमाणे विश्वासाबरोबर जर क्रिया नाहीत तर तो जात्या निर्जीव आहे. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.